आकाशवाणी सांगली केंद्र प्रसारित करीत आहोत G20 परिषदेनिमित्त आकाशवाणी सांगली आणि विलिंग्डन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध स्पर्धांविषयीचा आकाशवाणी वृत्तांत. आज या वृत्तांताचा पहिला भाग रविवारी सकाळी 10:30 वाजल्यापासून विलिंग्डन महाविद्यालय सांगली इथं आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा उत्साहात पार पडल्या. महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळपासूनच विद्यार्थ्यांची लगबग सुरू होती. प्रमुख अतिथींचं आगमन झाल्यानंतर दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनानं कार्यक्रमाला सुरुवात झाली. विलिंग्डन महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख महादेव ठोंबरे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार संपन्न झाले. या सत्कार समारंभानंतर आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम प्रमुख श्रीनिवास जरंडीकर आपल्या मनोगतात म्हणाले, G20 परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा ही सध्या भारताकडे आहे. 29 सप्टेंबरपर्यंत भारत हा अध्यक्षस्थानी असणार आहे आणि ह्याचंच औचित्य साधून भारतात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम गेले वर्षभर साजरे होत आहेत आणि याचाच भाग म्हणून आकाशवाणी सांगली आणि विलिंग्डन महाविद्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमानं आज आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमाला आमच्या विनंतीवरून उपस्थित झालेले या महाविद्यालयाच्या विकास समितीचे अध्यक्ष डॉक्टर विश्राम लोमटे हे व्यासपीठावर आहेत. या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भास्कर ताम्हनकर हे आज इथं उपस्थित आहेत. आमचे अभियांत्रिकी प्रमुख प्रकाश खाडे हे देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. G20 परिषदेचं आयोजन आणि या स्पर्धा ह्यांचा नेमका संबंध काय हे या ठिकाणी सांगणं मला औचित्यपूर्ण वाटतं. आपल्याला माहिती आहे की भारताला या परिषदेचं अध्यक्षपद आत्तापर्यंत हे पहिल्यांदाच मिळालेलं आहे. हे ह्याचं एक पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य असं की या परिषदेनिमित्त वर्षभरात होत असलेल्या परिषदा फक्त भारताच्या राजधानीमध्ये किंवा भारताच्या महत्त्वपूर्ण शहरांमध्ये म्हणजे मुंबई, चेन्नई, कोलकाता इथं न होता संपूर्ण देशभर या निमित्ताने एक जागरण व्हावं. संपूर्ण देशामध्ये जे नागरिक आहेत, विशेषतः जो युवा वर्ग आहे, या युवा वर्गामध्ये सुद्धा भारताची आत्ता असलेली स्थिती आणि 2047 साली जेव्हा भारतीय स्वातंत्र्याचा शतक महोत्सव होईल तेव्हाचा भारत कसा असेल या संदर्भातल्या आजच्या तरुणाईच्या संकल्पना ह्यांनाही कुठंतरी व्यासपीठ देणं गरजेचं होतं. कारण आता तो शतक बघणारी जी पिढी आहे, शतक महोत्सव ती आपलीच आहे. आणि अशा वेळी आपला हा जो भारत जो वेगानं विकसित होतोय त्या विकासाचे जे टप्पे आहेत हे ठरवण्याची भूमिका ही आपली असणार आहे. आणि या निमित्तानं आपल्या मनामध्ये नेमके काय विचार आहेत, आत्ता आपण कुठे आहोत, आणखीन पुढे आपल्याला कुठं जायचं आहे, ह्याचं एक जागरण संपूर्ण भारतामध्ये युवा पिढीमध्ये होणं अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टीने या स्पर्धांचं आयोजन हे करण्याची संधी आम्हाला दिली गेली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 12 आकाशवाणी केंद्रांवर अशा पद्धतीचे कार्यक्रम झालेले आहेत, होत आहेत. आणि त्यामुळं आपण जर आपल्या स्पर्धेचे जर विषय बघितले असतील, वक्तृत्वाचे असतील किंवा निबंध स्पर्धेचे असतील, तर तेच आहेत की आपल्याला आपल्यातील विचारांना जागृती देण्याची, म्हणजे आपल्या मनामध्ये जे काही चाललेलं आहे आणि आज समाजामध्ये जे काही चाललेलं आहे ह्याचं एक समन्वय कसा साधता येईल आणि ह्या देशाच्या प्रगतीसाठी तुमच्या मनातले विचार कसे उपयोगात येतील आणि सकारात्मकतेच्या वाटेवर तुम्हाला कसं जाता येईल. तुम्ही गेलात तर देश आपोआपच जाणार आहे. या दृष्टिकोनातून हे उपक्रम हाती घेतलेले आहेत. मला असं वाटतं की या निमित्तानं आपण आज आपले जे विषय आहेत, निबंधाचे असतील, वक्तृत्वाचे असतील किंवा अगदी प्रश्नमंजुषा असेल, या निमित्तानं आपण काही वेगवेगळं वाचन केलं असेल या विषयांसाठी आणि आपल्या मनामध्ये देखील काही कल्पना निश्चितच निर्माण झालेल्या असतील. आणि या सगळ्यांना वाट देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून माध्यमातून कार्यक्रमाचं स्वरूप स्पष्ट झाल्यानंतर
विलिंग्डन महाविद्यालयाच्या विकास समितीचे अध्यक्ष आणि उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर विश्राम लोमटे यांनी विस्तृत स्वरूपात उपस्थितांना मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, मित्रांनो, G20चं ब्रीदवाक्य आपल्याला माहिती आहे, वसुधैव कुटुंबकम, म्हणजे संपूर्ण पृथ्वी एक आहे. आणि हा आपली भारताची परंपरा आहे, संस्कृती आहे. 1999 साली G20ची स्थापना झाली. त्याचा मुख्य उद्देश हा देशांतर्गत आर्थिक व्यवस्था, म्हणजे फक्त देशातली नाही, आंतरदेशीय आणि देशांतर्गत आर्थिक व्यवस्था कशी सुधारायची, आंतरराष्ट्रीय व्यापार कसा सुधारायचा आणि आपली आर्थिक व्यवस्था, आर्थिक परिस्थिती कशी चांगली निर्माण करायची, या दृष्टिकोनातून सुरू झाली. खरं तर मूळतः या परिषदेमध्ये अपेक्षित होतं की अर्थमंत्री आणि त्या देशांच्या प्रमुख बँका ज्या असतील त्यांचे प्रमुख यांनी येऊन याच्यामध्ये, या संघटनेमध्ये विचारविनिमय करायचा आणि आपापल्या देशांना मार्गदर्शन करायचं. पण हळूहळू याची व्याप्ती वाढत गेली आणि आता या G20च्या सारख्या देशांच्या परिषदांना देशांचे प्रमुख, पंतप्रधान, राष्ट्रप्रमुख हे तर यायला लागलेच. आणखीन ह्या G20चा अजून एक भाग आहे, म्हणजे त्या 2 ट्रॅक चॅनल म्हणतात त्याला. एक चॅनल आहे ते हे वित्तमंत्री आणि रिझर्व्ह बँका किंवा सेंट्रल बँकांचे प्रमुख, हा एक त्यांचा चॅनल आहे. आणि दुसरा चॅनल आहे त्याला शेर्पा असं म्हणतात. म्हणजे प्रत्येक देशानं एक शेर्पा नियुक्त करायचा आणि तो शेर्पा ह्या G20 परिषदांमध्ये जे निर्णय होतील ते कार्य नीट चालले का नाही हे निरनिराळ्या देशांच्यामध्ये समन्वय स्थापून त्याच्यावर देखरेख करेल आणि कोणी ट्रॅकवरनं भरकटत असेल तर त्याला ट्रॅकवर आणायचा प्रयत्न करेल. अशा पद्धतीनं ह्या G20चं मार्गक्रमण सुरू झालं. मागच्या वर्षी इंडोनेशियामध्ये G20ची परिषद भरली आणि तिथं 1 डिसेंबरला पंतप्रधान मोदींनी आपल्या देशाकडं त्याचं अध्यक्षपद स्वीकारलं किंवा त्यांना अध्यक्षपद मिळालं. त्याला म्हणजे खरं सांगायचं तर अजून एक महत्त्वाचा भाग त्यातला असा ऐकण्यासारखा किंवा माहिती असण्यासारखा आहे की जे G20 ह्या परिषदेला कुठंही मुख्यालय नाही आणि त्यांचं मुख्य कुठं नाही. त्यांची कार्यप्रणाली जी आहे ती ट्रायका असं म्हणतात त्याला. म्हणजे पाठीमागच्या वर्षीचा देश, या वर्षीचा देश आणि पुढच्या वर्षीचा देश. म्हणजे आता दृष्टीनं बघायला गेलं तर इंडोनेशिया, भारत आणि ब्राझील हे 3 देश म्हणून मागच्या, या आणि पुढच्या वर्षीच्या G20च्या बद्दलची सगळी उद्दिष्ट ठरवणार आणि त्याच्याबद्दल कार्य कसं करायचं हे ठरवणार. अशा पद्धतीचा त्याचा कार्यक्रम असतो. आता G20 आणि भारत यांचा कसा संबंध आहे तर सगळ्यात महत्त्वाचं, G20चा आपला जो कार्यक्रम सुरू झाला आहे तो काही हा 9 आणि 10 आज 2 दिवसाचा नाही. म्हणजे खरं तर या कार्यक्रमांना शोकेस प्रोग्राम असं म्हणतात. म्हणजे तुमच्या शोकेसमध्ये एखाद्या स्पर्धेचं शील्ड तुम्ही आणून ठेवलं तर ते काही नुसतं शील्ड नसतं. ते शील्ड त्या शोकेसमध्ये यायच्या आधी तुम्ही कुठंतरी स्पर्धा खेळलेला असता, ती स्पर्धा जिंकलेला असता, पण ती स्पर्धा खेळायच्या आधी तुम्हाला कित्येक महिने त्याचं प्रॅक्टिस करावं लागलेलं असतं आणि त्याचे टक्के टोणपे सोसावे लागलेले असतात. अशा दृष्टिकोनातून जर ही G20 किंवा परिषद ही शोकेस जर बघायची झाली तर याच्या पाठीमागं खूप वेगवेगळे अर्थ असतात. याच्यात राजनीती असते, याच्यात अर्थकारण असतं, याच्यात समाजकारण असतं, याच्यात कूटनीतीसुद्धा असते. या सगळ्यांची परिणिती म्हणून ज्या G20 देशांच्या ह्या अशा परिषदा असतात त्याच्यात जी डिक्लेरेशन्स होतात, म्हणजे ते फायनल जे येतं त्याच्या पाठीमागे एवढी सगळी किंवा परिश्रम असतात की कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत, म्हणजे काश्मीरसुद्धा या G20 देशांच्यासाठी घेतलेल्या बैठकींमध्ये आपल्या देशानं किंवा पंतप्रधान मोदींनी समाविष्ट केलेला होता. या 200पेक्षा जास्त बैठका आपल्या या टोकापासून त्या टोकापर्यंत, दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत वर्षभरात घेतल्या गेला. याला 110पेक्षा जास्त देशांचे सदस्य आलेले होते आणि 1 लाखापेक्षा जास्त प्रतिनिधींनी येऊन आपल्या देशाच्या निरनिराळ्या भागांमध्ये जाऊन या बैठका अटेंड केलेल्या होत्या आणि देशाची परिस्थिती बघितलेली होती. त्यातल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुणे ही 2 शहरं त्याच्यात इन्क्लूड आहेत. याचं वैशिष्ट्य काय आहे आणि आपल्या देशामध्ये G20चं अध्यक्षपद येणं आणि आपण G20ची ही परिषद भरवणं याचं महात्म्य काय आहे. इतर जगातल्या देशांपेक्षा आपल्या देशाचं वैशिष्ट्य म्हणजे अनेकतेत विविधता म्हणतो आपण तसं आहे. आपल्याकडं कल्चर वेगळं आहेत, राज्य वेगळी आहेत, मुख्यमंत्री ही सिस्टीम आहे आपल्याकडे, बहुपक्षीय लोकशाही आहे आपल्याकडे. बहुतेक देशांमध्ये 2च पक्ष असतात पण आपल्याकडे बहुपक्षीय लोकशाही आहे
त्या त्या राज्यात नव्हे त्या त्या गावात सुद्धा एक एक पक्ष असतो आणि त्यांचेही प्रतिनिधी इलेक्शनला उभारतात. अशा सिस्टीममधून आपला देश एकत्र येतो, एकत्र त्याची ध्येयधोरणं ठरवतो आणि तो यशस्वीरित्या मार्गदर्शन करतो. हे आपल्या देशाचं यश आहे आणि हे जगासमोर आदर्श असल्यासारखी परिस्थिती आहे. या वर्षीच्या ज्या G20च्या परिषदेचे वेगवेगळे जे विषय त्याचा आपण बघूया, पण त्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी मला अशा वाटतात की जे 6 आपल्या समोर प्राधान्यक्रम घेतलेले आहेत त्याच्यामध्ये ग्रीन डेव्हलपमेंट म्हणजे हरित विकास, पर्यावरण विकास हा एक विषय आपल्या देशानं घेतलेला आहे. क्लायमेट आणि क्लायमेट फायनान्स हा वेगळा विषय घेतलेला आहे. म्हणजे पर्यावरणपूरक आणि पर्यावरण रक्षक अशा पद्धतीचा विकास आपल्याला इथून पुढं करायचा आहे आणि त्याच्यामध्ये जो फायनान्स आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर लाईफ नावाची एक कन्सेप्ट आहे. लाईफ म्हणजे लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट, म्हणजे आपलं जे रोजचं जगणं आहे ते आपण एन्व्हायरमेंटल पूरक आपलं असलं पाहिजे. म्हणजे जसं आपण म्हणतो की झाडं तोडू नका, झाडं वाढवा, झाडांना पाणी घाला किंवा पशुपक्ष्यांना सांभाळा, त्याच्यानंतर प्लास्टिकचा वापर टाळा. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दिस कम्स अंडर द LIFE लाईफ. त्याच्यानंतरचा पुढचा भाग जो आहे तो ॲक्सिलरेटेड इन्क्लुझिव्ह रेझिलियंट ग्रोथ, म्हणजे आपली वाढ तर व्हायलाच हवी, ती सर्वंकष वाढ असली पाहिजे. म्हणजे जात धर्म पंथ देश राज्य खंड विरहित पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची वाढ व्हायला पाहिजे. म्हणजे नुसते श्रीमंत होतात तसं असता कामा नये, सर्वसमावेशक वाढ असली पाहिजे. आणि त्याच्यासाठी गरज असेल तर थोडंसं लवचिक धोरणसुद्धा आपण स्वीकारलं पाहिजे. म्हणजे थोडीशी सावकाश वाढ झाली तरी चालेल, पण समाजातल्या प्रत्येक घटक त्याची वाढ व्हायला पाहिजे, त्याची प्रगती व्हायला पाहिजे, हे त्यातलं आपलं महत्त्वाचं धोरण आहे. याचबरोबर आणखीन वाढ कशात व्हायला पाहिजे आपल्याला, तर तंत्रज्ञानात तर वाढ व्हायलाच पाहिजे, त्याशिवाय प्रगतीच होऊ शकत नाही. पण त्याच्याचबरोबर कृषी हे जे क्षेत्र आहे जे आज लोकसंख्या जगाचीच मोठ्या प्रमाणात वाढते आहे, माणसं वाढतील आणि खायला अन्न काही मिळणार नाही. त्यामुळं कृषीची वाढ व्हायला पाहिजे, त्याच्यात तंत्रज्ञानाचा वापर व्हायला पाहिजे. पण ह्या कृषीची वाढ होताना सकस आहार मिळणं हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. श्रोतेहो, डॉक्टर विश्राम लोमटे यांनी आपल्या भाषणात G20 परिषदेच्या स्थापनेचा उद्देश, परिषदेचं कार्य याविषयी विस्तृत स्वरूपात सांगितलं. काळानुरूप बदलत जाणाऱ्या शिक्षणाच्या संकल्पना, तंत्रज्ञानाचं महत्त्व स्पष्ट केलं. G20 परिषदेच्या अनुषंगानं जागतिक घडामोडींचा आढावा घेतला. यासोबतच वन नेशन वन ग्रीड, सौर ऊर्जा, G20 परिषदेतील आपल्या देशाचं योगदान, विविध विकास कामांचा आढावाही त्यांनी या. विश्राम लोमटे यांच्या बहुमोल मार्गदर्शनानंतर विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भास्कर ताम्हणकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात G20 परिषदेच्या औचित्यानं तरुणाईचा विविध उपक्रमात सक्रिय सहभाग, तंत्रज्ञानाच्या मदतीनं विविध कौशल्य शिकण्याची गरज अधोरेखित केली. स्पर्धकांना आणि उपस्थित सर्वांनाच व्यक्तिमत्व विकासाचं महत्त्व सांगितलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, G20च्या मुळं या स्पर्धेचं आयोजन होतं आहे आणि G20चं काय आहे याचं सविस्तर उहापोह आजचे प्रमुख पाहुणे यांनी केलेलं आहे की G20ची आवश्यकता काय आहे, त्याचे फायदे काय होत आहेत आणि तुम्हाला त्याचा पुढं फायदा काय होणार आहे. कारण आपलं देशाचं जगामध्ये वैशिष्ट्य असं आहे की संपूर्ण जगामध्ये भारतामध्ये असलेल्या तरुणांची संख्या जास्त आहे. हे आपलं एक प्रकारचं मनुष्यबळ आहे, ह्युमन रिसोर्स आहे. आणि आपण सर्वजण तरुण आहात, म्हणजे साधारण 18 ते 35 वयोगटातील 40% लोकसंख्या ही आपल्याकडं आहे. 142 कोटींचा हा देश आहे. म्हणजे किती तरुण लोक आहेत बघा. आणि हे तरुण मंडळी पुढची किमान 25 वर्ष जगणार आहेत आणि तोपर्यंत स्वातंत्र्याचा शतक महोत्सव येत आहे. तेव्हा G20चा फायदा हा निश्चितच तुम्हाला होणार आहे. विद्यार्थी म्हणून ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेता त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जे आत्मसात करायचं आहे ते म्हणजे नॉलेज अपग्रेडेशन. एखादी गोष्ट मला माहीत नाही असं आजच्या तरुणांना म्हणता कामा नये. ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीत त्या माहिती करून घेतल्या पाहिजेत.
ज्या गोष्टी आपल्या अंगात नाहीत ती कौशल्य आपण प्राप्त केली पाहिजेत. आपण पेपरमध्ये कदाचित वाचलं असेल की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही पुढच्या वर्षापासून प्रथम वर्षाला लागू होती आहे. यामागचा उद्देश असा आहे की भारतातील युवक, भारताचा तरुण हा जगातल्या तरुणांशी स्पर्धेत उतरला पाहिजे. भारतीय तरुण कुठेही कमी असता कामा नये, कारण जग हे एक खेडं आहे, ग्लोबलायझेशन आहे. त्यामुळं त्या देशातला तरुण आणि या देशातला तरुण यांच्यामध्ये जर तुलना झाली तर भारतातील तरुणही तेवढ्याच क्षमतेचा, तेवढ्याच ताकदीचा, तेवढ्याच ज्ञान संपन्नतेचा असावा, यासाठी हे सगळे प्रयत्न केलेले आहेत. आत्मनिर्भर भारत असेल, स्वयंपूर्ण भारत असेल, स्टार्टअप इंडिया असेल, हे सर्व प्रोग्रॅम आयोजित करण्याचा उद्देश असा आहे की इथल्या तरुणांच्यामध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यांनी स्वतःहून काहीतरी नवीन करावं, इनोव्हेशन करावं. इन्क्युबेशन सेंटर प्रत्येक महाविद्यालयाला स्थापन करायला सांगितलं आहे. ह्याचा फोकस एरिया कोणता आहे? स्टुडंट्स. या स्टुडंट्स सेंट्रिक सगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत आणि म्हणून या ज्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत या तुमच्यामध्ये असणाऱ्या क्षमतांचा विकास व्हावा, तुमचं कम्युनिकेशन स्किल वाढावं, तुमचं नॉलेज अपग्रेडेशन व्हावं. प्रश्नमंजुषासारखा क्विज प्रोग्राम आहे, यामध्ये तुमचं नॉलेज किती आहे, नॉलेज टेस्टिंग आहे एक प्रकारे. निबंध स्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहे, तुमचं रायटिंग स्किल काय आहे, या स्किल डेव्हलपमेंटचा हा एक पार्ट आहे. तर त्या दृष्टीनं तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहात. स्पर्धेमध्ये यशस्वी होणारी लोक कमी असणार आहेत, भाग घेणारी जास्त असणार आहेत. पण ज्यांना या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळणार नाही, पारितोषिक मिळणार नाही, त्यांनी काय विचार करायचा, तर त्यांनी या स्पर्धेचा एक चांगला अनुभव घ्यायचा आणि अनुभवातून काही गोष्टी शिकायच्या असतात. त्यामुळे बक्षीस मिळेल नाही तर न मिळेल, आपण या स्पर्धेत भाग घेतला आणि आपण आपल्या मनाला वाटेल त्या पद्धतीनं पूर्ण क्षमतेनं परफॉर्मन्स सादर केला, हा तुमच्यामधला चांगला अनुभव घ्यायचा असतो आणि हा अनुभव आपल्याला पुढं काहीतरी तर भास्कर ताम्हणकर यांच्या अध्यक्षीय मनोगतानंतर पहिल्या सत्रातल्या उद्घाटन समारंभाचं आभार प्रदर्शन डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांनी आणि सूत्रसंचालन लता ऐवळे यांनी केलं. यानंतर प्रश्नमंजुषा आणि वक्तृत्व स्पर्धांना प्रारंभ झाला. या दोन्ही स्पर्धांना स्पर्धकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला. स्पर्धेसाठी असणाऱ्या विषयांवर वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून ते आपली भूमिका मांडत होते. दरम्यान प्रश्नमंजुषा स्पर्धाही पार पडली आणि त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभाला म्हणजेच स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राला उत्साहात सुरुवात झाली. या समारंभात प्रमुख अतिथींचं स्वागत आणि प्रास्ताविक आकाशवाणी सांगलीचे प्रसारण अधिकारी डॉक्टर दीपक ठमके यांनी केलं. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा आणि परीक्षकांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर परीक्षकांनी स्पर्धेतला आपला परीक्षणाचा अनुभव मोजक्या शब्दात सांगितला. प्राध्यापिका लता ऐवळे, प्राध्यापक दत्तात्रय एडगे, प्राध्यापक व्यंकटेश सूर्यवंशी, पत्रकार नंदू गुरव, प्राध्यापक विष्णू वासमकर आणि प्राध्यापक महादेव ठोंबरे यांनी तिन्ही स्पर्धांच्या परीक्षणाचं काम पाहिलं. त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर शिल्पा दाते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्या म्हणाल्या, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, खरं तर रविवार हा सगळ्यांना सुट्टीचा दिवस असतो, तरीही तुम्ही सगळेजण ह्या स्पर्धेला आलात आणि इतका छान, जसं मॅडमनी किंवा सरांनी वर्णन केलं की काही लोकांनी खूप अभ्यास करून आणि त्याच्यात अगदी म्हणजे कवी कोण, त्याचा जो कोट तुम्ही त्याच्यात वापरलेला आहे त्याचा खूप छान प्रकारे अभ्यास करून ह्या स्पर्धेला तुम्ही छान तयारी दाखवलीत. तर खरंच तुमच्या सगळ्यांचं कौतुक, कारण रविवारचा दिवस आणि स्पर्धेत पार्ट घ्यायचा म्हणल्यानंतर सगळ्यांचीच थोडीशी कुरकुर असते. ॲक्च्युली आता आपण अभ्यास करतोच, पण त्याच्याबरोबर हे जे विषय आहेत, वक्तृत्व असेल किंवा तुमचं निबंध लेखन असेल किंवा इव्हन ज्या प्रश्नमंजुषा तुम्हाला दिल्या होत्या, तर खूपच विचार करून ह्या सगळ्या गोष्टींचं आयोजन केलं होतं. परीक्षक जे निवडले होते तेही त्याच्यामध्ये पूर्ण इन्व्हॉल्व होऊन, अगदी म्हणजे नॉर्मली स्पर्धा होतात, बक्षिसं वितरण होतं, पण मी खूप कमी ठिकाणी असं बघितलं आहे की स्पर्धा झाल्यानंतर जे परीक्षक आहेत तर त्याच्यामधल्या चांगल्या गोष्टी किंवा त्यात कुठे चुका झाल्या
झाल्या हे अगदी तुम्हाला खरोखर त्यांचे जे काही फाइंडिंग आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवतात, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट जेव्हा तुम्ही पार्टिसिपेट करणार आहे तर तेव्हा त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंटला स्कोप राहतो. तर खूपच सुंदर आयोजन केलं आहे. याच्याबद्दल आकाशवाणीचं सुद्धा आणि विलिंग्डनच्या सर्व प्राध्यापकांचं आणि सगळ्या टीमचं खूप मनापासून कौतुक करते मी. ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, या थोड्याशा निग्लेक्टेड राहतात. म्हणजे एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपण जेव्हा म्हणतो, अभ्यास तर आपण करतो, पण समजा कुठे जाऊन बोलायचं म्हणलं तर थोडासा जो स्टेज कॉन्फिडन्स असेल किंवा कुठल्या शब्दाचा वापर करायचा, काय गोष्टी बोलायच्या, तर हे जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेता तर तेव्हा तुम्हाला कळत जातं. स्पेशली जेव्हा वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं जातं आणि विषयसुद्धा इतके सुंदर, म्हणजे आजच्या युगात अगदी आपल्याला रोज भेडसावणारे प्रश्न असे घेतले होते आणि खूप छान वाटलं मला. आणि खूप चांगल्या प्रकारे ह्या सगळ्याच स्पर्धेचं बक्षीस समारंभाचं नियोजन झालेलं आहे आणि मला इथे बोलवून तुमच्या सगळ्यांबरोबर हा आनंदाचा क्षण, पारितोषिक वितरणाचा मला अनुभवायला मिळाला. तर त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची आभारी आहे आणि तुमच्या पुढच्या सर्व वाटचालीला माझ्याकडून